नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विष्णू दुधे आज आपणास 12वी अर्थशास्त्र म्हणजेच 12वीसाठी जे अर्थशास्त्र आहे या अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयी म्हणजेच वर्षभरासाठी आपण 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये नेमकं कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत याबाबतची माहिती आपण आज या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत किंवा पाहणार आहोत. आता 12वीच्या अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम पाहत असताना यामधील पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र. आता या सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा विचार करत असताना यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, त्याची व्याप्ती व अभ्यास, त्याचा इतिहास आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची जी काय वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचा सविस्तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राचा विचार करत असताना या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, व्याप्ती, त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्य यांचा अभ्यास करणार आहोत. व त्याचबरोबर सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र या दोघांमधला असणारा जो महत्त्वपूर्ण फरक आहे या फरकाविषयी सुद्धा माहिती आपण या घटकामध्ये किंवा या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे उपयोगिता विश्लेषण. आता उपयोगिता विश्लेषण या घटकाचा विचार करत असताना यामध्ये आपण पाहणार आहोत उपयोगिता म्हणजे नेमकं काय, म्हणजेच उपयोगितेची व्याख्या. उपयोगितेची व्याख्या स्पष्ट केल्यानंतर उपयोगितेचे असणारे जे काय प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी थोडीशी माहिती. प्रकार स्पष्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे उपयोगितेची वैशिष्ट्य. वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत त्या म्हणजे उपयोगितेच्या संकल्पना. या संकल्पनांमध्ये अभ्यास करत असताना त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ते म्हणजे एकूण उपयोगिता आणि दुसरी संकल्पना आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन्ही संकल्पना आपल्याला उदाहरण, आकृती आणि काही मुद्द्यांच्या आधारे त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतात. याच्यानंतर याच घटकामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचा एक उपघटक पाहायचा आहे तो म्हणजे डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. हा जो नियम आहे तो नियम मित्रांनो आपल्याला उदाहरण, आकृती, गृहीतके आणि अपवादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. हा नियम स्पष्ट केल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला माहिती पाहिजे आहे ते म्हणजे समसीमांत उपयोगितेचा नियम. हा सुद्धा डॉक्टर मार्शल यांनीच या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. या समसीमांत उपयोगितेच्या नियमाबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये स्पष्ट करायची आहे. आणि शेवटी उपयोगिता विश्लेषण या घटकाचा विचार करत असताना या घटत्या सीमांत उपयोगितेचा जो नियम किंवा समसीमांत उपयोगिता नियम सांगितलेला आहे याचं महत्त्व शेवटी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. यानंतर आपल्याला तिसरं प्रकरण किंवा तिसरा जो घटक या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे मागणीचे विश्लेषण. आता मागणीच्या विश्लेषणाचा विचार करत असताना याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे ते म्हणजे मागणी म्हणजे नेमकं काय किंवा इच्छा म्हणजे मागणी नव्हे याबाबतची माहिती स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं मागणीच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलेल्या व्याख्या पाहणं गरजेचं आहे. व्याख्या स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे मागणीपत्रक. मागणीपत्रकामध्ये वैयक्तिक मागणीपत्रक आणि बाजाराचे मागणीपत्रक याबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. त्याचबरोबर त्याची असणारी जी कारणे आहेत त्या कारणांचाही आपल्याला त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर मागणी निर्धारित करणारे घटक
किंवा मागणीवर परिणाम करणारे जे घटक आहेत, या घटकांबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला मागणीच्या विश्लेषण या घटकामध्ये स्पष्ट करायची आहे. आणि यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टर मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने सांगितलेला जो मागणीचा नियम आहे, या मागणी नियमाबद्दलची सुद्धा माहिती या मागणी विश्लेषणामध्ये आपल्याला स्पष्ट करायची आहे. मागणीचा नियम किंवा मागणी नियमाबद्दलची माहिती स्पष्ट केल्यानंतर यामधला आणखीन एक महत्त्वाचा बदल किंवा घटक आहे तो म्हणजे मागणीतील विचलन किंवा बदल. म्हणजे मागणीमध्ये कोणकोणत्या कारणामुळे कशा पद्धतीने बदल घडून येत असतात, त्या बदलाविषयी माहिती आपल्याला या मागणीच्या विश्लेषणामध्ये स्पष्ट करावयाची आहे. अशा पद्धतीने हे तिसरं प्रकरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर यामधीलच एक उपघटक आहे तो म्हणजे मागणीची लवचिकता. आता मागणीची लवचिकता याचा विचार करत असताना यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मागणी लवचिकतेचे असणारे जे प्रकार आहेत, या प्रकारांविषयी माहिती स्पष्ट करायची आहे. मागणी लवचिकतेच्या प्रकारांविषयी माहिती स्पष्ट केल्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचे असणारे जे प्रकार आहेत, या प्रकारांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मागणी लवचिकतेच्या प्रकारांविषयी माहिती स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं मागणीच्या लवचिकतेच्या मापनाच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजेच गुणोत्तर पद्धत किंवा शेकडा पद्धत असेल, खर्च पद्धत असेल किंवा बिंदू पद्धत, या तीनही पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी या घटकामधील एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करायचा आहे तो म्हणजे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक किंवा मागणीच्या लवचिकतेवर कोणकोणते घटक परिणाम करत असतात, या घटकांबद्दलची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये स्पष्ट करावायची आहे. त्याच्यानंतर चौथं प्रकरण आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे पुरवठा विश्लेषण. आता पुरवठा विश्लेषण या प्रकरणाचा विचार करत असताना किंवा या घटकाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला पुरवठ्याच्या व्याख्यांबद्दलची माहिती पाहिल्यानंतर साठा व पुरवठा या ज्या दोन संकल्पना आहेत, या दोन संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत व त्यातूनच त्यामधला फरकसुद्धा स्पष्ट करायचा आहे. त्याचबरोबर पुरवठापत्रकाचा विचार करत असताना याच्यामध्ये वैयक्तिक पुरवठापत्रक आणि बाजाराचे पुरवठापत्रक या दोघांमधला फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. एवढेच नव्हे तर या घटकामध्ये आपल्याला पुरवठा निर्धारित करणारे घटक किंवा पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कोणते, त्या घटकांबद्दलची माहिती स्पष्ट केल्यानंतर पुरवठ्याचा जो नियम डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेला आहे, त्या नियमाबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला पुरवठा विश्लेषण या घटकामध्ये स्पष्ट करावायची आहे. ही माहिती स्पष्ट केल्यानंतर यामध्ये सुद्धा एक छोटासा मुद्दा आहे तो म्हणजे पुरवठ्यातील विचलन किंवा बदल. म्हणजेच पुरवठ्यामध्ये कोणकोणत्या कारणामुळे किंवा घटकांमुळे बदल घडून येत असतात, त्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट करावयाची आहे. यानंतर पुढचं पाचवं प्रकरण आहे ते म्हणजे बाजाराचे प्रकार. आता बाजाराच्या प्रकारांचा विचार करत असताना मित्रांनो, बाजार म्हणजे आपल्याला साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे बाजार लक्षात येतात. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराचा विचार करत असताना अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलेली बाजाराची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. बाजाराचे वर्गीकरण करणं गरजेचं आहे. बाजाराचे वर्गीकरण केल्यानंतर यामधला महत्त्वपूर्ण असणारा जो बाजार आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धेचा बाजार. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा विचार करत असताना त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्य आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेतील किंमत निश्चिती किंवा समतोल किंमत याबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर मक्तेदारीचा बाजार
म्हणजे नेमकं काय आणि मक्तेदारीच्या बाजाराचा विचार करत असताना त्यालाच एकाधिकार असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून मक्तेदारी या बाजाराचा अभ्यास करत असताना त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्य आणि मक्तेदारीचे असणारे जे प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी माहिती आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर यामधलाच तिसरा प्रकार बाजाराचा आहे तो म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराचा विचार करत असताना त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्य एवढंच आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचे आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे निर्देशांक. या निर्देशांकाचा विचार करत असताना याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे त्याचे व्याख्या, महत्त्व, प्रकार, निर्देशांकाची रचना, पद्धती आणि त्याचबरोबर लास्पियर यांचा किंमत निर्देशांक आणि पाच्छे यांचा किंमत निर्देशांक याबाबतची माहिती आणि शेवटी यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे निर्देशांकाच्या असणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत या मर्यादांबद्दलची माहिती. त्याच्यानंतर पुढचं जो घटक आपण पाहणार आहोत यामध्ये तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करत असताना राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, म्हणजेच त्याचा अर्थ पाहणं गरजेचं आहे. त्याच्या असणाऱ्या ज्या काही 4-5 व्याख्या आहेत त्या व्याख्यांबद्दलची माहिती पाहणं गरजेचं आहे. अर्थ आणि व्याख्या याबाबतची माहिती स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या घटकाचा विचार केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या असणाऱ्या विविध संकल्पना नेमक्या कोणत्या आहेत या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. विविध संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या पद्धतीने मोजलं जात असतं त्या पद्धतींविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती स्पष्ट केल्यानंतर यामध्येच राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये नेमक्या कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणीबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला या घटकामध्ये स्पष्ट करावयाची आहे. यानंतर पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. आता भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे ते म्हणजे त्याचा अर्थ पाहायचा, त्याची व्याख्या, त्यामधला फरक, सार्वजनिक वित्त व्यवहार, शासकीय अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे असणारे जे प्रकार आहेत या प्रकारांविषयी माहिती आपल्याला यामध्ये स्पष्ट करावायची आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार. आता भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार या घटकामध्ये खालील मुद्द्यांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे ते म्हणजे प्रथमतः यांचा अर्थ पाहणं गरजेचं आहे, बँकेच्या व्याख्या पाहणं गरजेचं आहे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेची कार्य म्हणजेच मध्यवर्ती बँक नेमकी कोणकोणती कार्य करत असते या कार्यांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर व्यापारी बँकांची कार्य आणि इतर ज्या बँका आहेत त्या बँकांबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला या घटकामध्ये स्पष्ट करायची आहे. ही माहिती स्पष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला भारतातील नाणे बाजाराची भूमिका नेमकी काय, समस्या नेमक्या कोणत्या आणि कोणत्या सुधारणा कराव्या लागतील याबद्दलची माहिती पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारतातील भांडवल बाजार या भांडवल बाजाराचा विचार करत असताना त्याची भूमिका, त्याच्या समस्या आणि नेमक्या कोणत्या सुधारणा कराव्या लागतील याबाबतची माहिती आपल्याला भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार या प्रकरणामध्ये स्पष्ट करावयाची आहे. यानंतर 12वीच्या अर्थशास्त्रामधील शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे भारताचा विदेशी व्यापार.
आता भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणामध्ये आपल्याला खालील मुद्द्यांचा विचार करायचा आहे. ते म्हणजे अंतर्गत व्यापार, त्याचा अर्थ, विदेशी व्यापाराचा अर्थ, विदेशी व्यापाराचे प्रकार, त्याची भूमिका, त्याची वैशिष्ट्य, विदेशी व्यापाराचा कल, व्यापार तोल व व्यवहार तोल या दोन संकल्पना आहेत. या सर्व घटकांचा आपल्याला भारताचा विदेशी व्यापार यामध्ये अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला 12वीचं जे अर्थशास्त्राचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे, यामध्ये हा सर्व अभ्यासक्रम म्हणजे एकूण 10 प्रकरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ही सर्वचे सर्व 10 प्रकरणं वर्षभरासाठी आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायची आहेत. यावरून या अर्थशास्त्राचा विचार करत असताना प्रथमतः आपण अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय हेही पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी जे काही व्याख्या केलेल्या आहेत, त्या व्याख्यांबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहत असताना यामध्ये पहिली आणि महत्त्वाची व्याख्या प्राध्यापक ॲडम स्मिथ यांनी केलेली आहे, की ज्यांना अर्थशास्त्राचं जनक असं म्हटलेलं आहे. आता ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहित असताना त्यामध्ये अर्थशास्त्राची एक महत्त्वपूर्ण व्याख्या केलेली आहे, की ते असं म्हणतात की ज्या शास्त्रामध्ये मानवी संपत्तीचा अभ्यास केला जातो त्यास अर्थशास्त्र असे म्हणतात. साहजिकच याच्यामध्ये मानवी संपत्ती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून संपत्ती कशाला म्हणायचं, तर ज्या वस्तू आणि सेवेमध्ये उपयोगिता, विनिमयता, दुर्मिळता आणि मनुष्यबाह्यता हे 4 गुणधर्म दिसून येतात, त्या संपत्ती असं म्हटलेलं आहे. साहजिकच या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली व्याख्या स्पष्ट केल्यानंतर या व्याख्येवर सुद्धा अर्थशास्त्रज्ञाने टीका केलेल्या आहेत. आणि टीका करणाऱ्यांमध्ये मार्शल असतील, फिशर असतील, यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी त्यांच्या व्याख्येवर टीका केल्या. आता मार्शल आणि फिशर यांनी टीका केल्यानंतर मार्शल यांनी त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची एक व्याख्या स्पष्ट केली. ते असं म्हणतात की ज्या शास्त्रामध्ये मानवी कल्याणाचा अभ्यास केला जातो त्यास अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मानवाचं कल्याण नेमकं कशा पद्धतीने घडून येत असतं किंवा झालेलं आहे, मानवाचं कल्याण जर त्या ठिकाणी होत असेल तरच त्याला अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे, असं मार्शल यांचं मत आहे. परंतु मार्शल आणि ॲडम स्मिथ यांनी केलेले ह्या ज्या 2 व्याख्या आहेत, या व्याख्येवर सुद्धा नवसनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांनी टीका केली. आणि त्यानंतर अलीकडील कालावधीमधील अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञाने सर्वांना समजेल अशा पद्धतीची, सर्वांना कळेल अशा पद्धतीची अतिशय सोप्या भाषेमध्ये एक महत्त्वपूर्ण व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या म्हणजे अमर्याद मानवी गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मानवी वर्तनाच्या साहाय्याने अभ्यास केला जातो किंवा मेळ घातला जातो, त्यास अर्थशास्त्र असे म्हणतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या व्याख्येचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला असं सांगता येतं की मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अमर्याद अशा स्वरूपाच्या आहेत, म्हणजेच अनंत अशा स्वरूपाच्या गरजा आहेत. गरजांमधून गरजांची निर्मिती होते, हे गरजांचं वैशिष्ट्य आहे. गरजा कधीच पूर्णपणे भागवल्या जाऊ शकत नाहीत, कारण या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जी साधनं आहेत ती साधनं मात्र मर्यादित आहेत, परंतु पर्याय उपयोगाची आहेत. आणि या पर्याय उपयोगाच्या साधनांच्या साहाय्याने असणाऱ्या ज्या अमर्याद गरजा आहेत, या अमर्याद गरजांमधील महत्त्वाच्या गरजांची
निवड करून त्यांचा क्रम देऊन त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असल्याचा आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण 12वीचे जे अर्थशास्त्र आहे, हे अर्थशास्त्र वर्षभरासाठी आपण नेमका कोणकोणता अभ्यासक्रम याच्यामध्ये पाहणार आहोत, कोणकोणत्या घटकांचा पण याच्यामध्ये विचार करणार आहोत, याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, की याबाबतची माहिती पाहत असताना अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ असतील, प्राध्यापक मार्शल असतील, प्राध्यापक रॉबिन्सन असतील, या अर्थशास्त्रज्ञांनी या ठिकाणी केलेल्या ज्या व्याख्या आहेत, त्या व्याख्यांबद्दलची माहिती आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, अभ्यासलेली आहे. अशा पद्धतीने हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला वर्षभरासाठी या ठिकाणी पूर्ण करावयाचा आहे. धन्यवाद.